माझी नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना की एकच विनंती आहे की इथं जेवढे गोरगरीब बसतात त्यांच्यासाठी कुठंतरी त्यांनी सहकार्य करावं, त्यांच्यावर अन्याय करू नये. कारण आज इथं जे मार्केट भरतंय, भाजीपाला म्हणा, जेवढं आहे भाजीपाला, किराणा, मेडिकल म्हणा, सर्व सोयीनुसार इथं सर्व काही मिळते. माणूस भाजीपाला खरेदी जर करायला आल्यानंतर सर्व काही घेऊन जाते. इथं सर्व काही लोकांची व्यवस्था होत्या, तिकडं कशाचीही व्यवस्था नाही. तिथं किराणा दुकान नाही, तिथं मेडिकल नाही, काही सुद्धा नाही. इथं व्यापार होतोय तसा तिथं लोकांचा दिवसामध्ये 200 रुपयाचा पण व्यापार होत नाही. या जायचा 400 रुपये खर्च आहे. गोरगरीब आजी आहे, तिथं वयस्कर लोक आहेत, त्यांचा नेण्या आणण्याचा खर्च कसं काय बाहेर निघल? हा नगरपालिकेनं गोरगरिबांची दाद घ्यावी. इथं लोक आज 2 दिवस झालं बसताय, यांच्यावरती उपासमारीची वेळ नाही यावी, हीच फक्त तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे. काही माझ्या बहिणी आहेत तिथं, कोणी विधवा आहेत, कोणाचे नवरे नाहीत, त्यांचे लहान लहान मुलं आहेत की त्यांना पण नाही जमत. त्यांची घरं वगैरे इथं जवळ असल्यामुळे त्यांना हे सोयीस्कर होतंय. त्यांचा पण जरा त्यांनी विचार केला पाहिजे, त्या लोकांचा सुद्धा. एवढीच माझी विनंती आहे की अंबाबाईच्या देवळापाशी आमचा तत्त धंदा होत नाही. आम्हाला रिक्षाला न्यायला 200, आणायला 200, 400 रुपये आम्ही कुठलं घालायचं? आणि त्यामुळं आमचं हातावली पोट आहे, ते आम्ही काय तिकडे जाऊ शकत नाही. सर्वजण इथं जेवढी व्यापारी आहेत तेवढी इथं बसायचे, त्यांची कपॅसिटी आहे, नाही असं नाही, पण तिकडे जायची आमची कपॅसिटी नाही. मग आम्ही आता जवळजवळ 25 वर्ष झाले या ठिकाणी बसतोय. तेव्हा आम्ही चिखलात बसलोय, पावसात कागद घेऊन बसलोय. त्यावेळेला आम्ही तिकडे गेलो नाही, कुठं आम्हाला मिळालीच नाही जागा. आता आम्हाला इथं जागा, आमचे पहिली ठिकाणची आम्हाला जागा पाहिजे. याची पालिका ते नगरपालिकेनं निर्णय घ्यावा आणि आमची जागा आम्हाला देवावी, ही आमची विनंती आहे. नमस्कार, मी रुपाली शिंदे नगराध्यक्षांना, नगरपालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करते की आमचा बाजार दुसरीकडे स्थलांतर करू नये. एकदा केला होता, तिकडे बाजार वाकोबाच्या मंदिराकडे नेला होता. पाऊस आला, आमची सगळी मालं वाहून गेली, कांदा बटाटा वाहून गेला, लिंबू वाहून गेला, सगळं भाजीपाला वाहून गेला. नाल्यातलं सगळं पाणी त्यात मिक्स झालं भाजीपाल्यात. आमचं एवढं नुकसान झालं तरी नगरपालिकेतल्या लोकांनी कुणी त्याकडे लक्ष दिलं नाही, कुणी भरपाई दिली नाही. आज आम्ही भाजीपाला व्यापारावर आमचं संसार चालू आहे, आमचा उदरनिर्वाह चालू आहे, आमची मुलं बाळा शिकतात. आज नगरपालिकेनं आमच्या पोटावरच पाय दिलाय. लक्षात ठेवा, 5 वर्षांना पुन्हा निवडणुका होणार आहेत.